लातूर मिशन वृत्तपत्र वर्धापन दिनानिमित्त आणि शिवरत्न पुरस्कार वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले हरिभक्त पारायण प्रशांत महाराज खानापूरकर, तसेच उद्घाटक म्हणून लाभलेले माननीय श्री मंत्री महोदय संजयजी बनसोडे साहेब, यानंतर ॲडव्होकेट त्र्यंबकनाथ पत्रकार लातूर प्रशांतजी पाटील साहेब, या ठिकाणी जे शिवरत्न पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला आहे त्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन अगोदर करतो, कारण हा मानाचा शिवरत्न पुरस्कार आहे. त्या पुरस्काराचं नाव शिवरत्न आहे आणि हा मानाचा असल्यामुळं मी या ठिकाणी सगळ्यांचं अभिनंदन करतोय, जे की आमच्यासोबत 3-4 दिवसापासून जे माझे सहकारी या ठिकाणी काम करत आहेत. सहकार्याचे अभिनंदन करतोय. खूप कार्यक्रम मेहनत घेऊन या ठिकाणी चांगला केलेला आहे. या ठिकाणी आमचे पुरस्कारार्थी महिला भगिनी आणि आमचे पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. हा शिवरत्न पुरस्कार विलासराव साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी लातूर मिशन वृत्तपत्राच्या वतीने आम्ही या ठिकाणी घेतो. प्रशासनामध्ये काम करत असताना बरेच अधिकारी प्रशासनात चांगलं काम करतात, पण पडद्यामागे असतात. मग अशा चांगल्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी पुरस्कार देऊन गौरव त्यांचा झाला पाहिजे. वर्धापन दिनानिमित्त हा शिवरत्न पुरस्कार दिला. आम्हाला एका मित्रांनी सांगितलं, म्हणजे हा कुठेतरी पुरस्कार रोसळे खूप मोठे होतात, बरेच मान्यवर कार्यक्रमाला येतात, परंतु कुठेतरी हा पुरस्कार स्तर असला पाहिजे. तालुका स्तर असेल, जिल्हा स्तर असेल, विभागीय स्तर असेल आणि राज्यस्तर असेल. परंतु आम्ही म्हणलं नाही साहेब, कारण का छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्याची निर्मिती केली त्यांनी कुठला स्तर पाहिला नाही. पूर्ण राज्याच्या बाहेर जेवढे प्रांत असतील तेवढे रयतेचं राज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर विलासराव देशमुख साहेब असतील, लातूरचं नाव पूर्ण महाराष्ट्रावर जगभर नेण्यासाठी ज्यांनी विकासाचा मुद्दा असेल, दातृत्वाचा असेल, नेतृत्व असेल, ज्यांनी कार्य केलं, त्यांच्या स्मृती दिनानिमित्त हा पुरस्कार असल्यामुळं याला कुठलाही मर्यादा नाही. त्यांचं काम हे खूप अमर्याद होतं, त्यांच्यामुळं हा त्यांच्या स्मृती दिनानिमित्त पुरस्कार आहे. राहिला तिसरा, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला वृत्तपत्र. वृत्तपत्राचंही कार्य अमर्याद आहे. वृत्तपत्राचं कार्य हे जिल्हा तालुका स्तर नाही. एखादं साप्ताहिक दिल्लीची सुद्धा बातमी लावू शकतं, मुंबईची लावू शकतं, लातूरची लावू शकतं. त्यामुळे याचंही काम अमर्याद आहे. या त्रिवेणी संगम असलेला पुरस्कार वितरण सोहळा, यामुळे याचं नाव शिवरत्न ठेवलेला, याला कुठलीही मर्यादा नाही आहे. म्हणून हा शिवरत्न नावाचा पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे. तुम्हीही खूप भाग्यवान आहेत आणि आम्ही सुद्धा भाग्यवान आहे, कारण आमच्या विनंतीला मान देऊन बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले, तुकाराम महाराजांनी म्हणल्याप्रमाणे साहेब आम्हाला तुम्ही वेळ दिलात, आमच्या विनंतीला मान दिलात, या ठिकाणी आलात. त्यामुळे मी तुमचं या ठिकाणी खूप अभिनंदन करतो. कारण साप्ताहिक वृत्तपत्र म्हणलं की थोडं साप्ताहिक दैनिक आणि म्हणलं तर थोडं वेगळं वाटतं. थोडं साप्ताहिक म्हणल्यानंतर त्या साप्ताहिक कार्यक्रमाला तुम्ही वेळ दिला ही आमच्यासाठी खूप मोठी अभिमानाची बाब आहे. आणि वृत्तपत्रात काम करत असताना वृत्तपत्र चालवणं खूप अवघड आहे, कारण जे पत्रकार साहेब या ठिकाणी आहेत खूप अडचणी वृत्तपत्र चालवताना येतात. वृत्तपत्र चालवताना बऱ्याच विषय, जाहिरातीचा विषय असेल, जाहिरात असेल तर वृत्तपत्र चालतात, जाहिरात हा वृत्तपत्राचा खूप आत्मा आहे. काम करत असताना खूप अडचणी येतात. त्याच्यामुळं या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला, मी जास्त काय वेळ घेणार नाही. परंतु आम्ही जर एखाद्याला भेटा गेलो, अधिकाऱ्यांना साहेब किंवा कोणाला भेटायला गेलो, तर आम्हाला पत्रकार म्हणजे थोडं भेटण्यासाठी थोडा वेळ मिळत नाही. काही ठिकाणी काहीतरी वाटतं, काहीतरी म्हणजे जाहिरात वगैरे मागायला की काय असं सुद्धा करत नव्हतं. बऱ्याच वेळेस आम्ही अधिकाऱ्यांकडे गेलो, आम्ही म्हणलं साहेब असं 2-3 दिवस आम्ही भेटलो, पण त्याची काही भेट झाली नाही. 14 दिवशी आमचे सर्वच निवड समितीचे लोक आम्ही गेलो भेटायला. म्हणलं साहेब असं आमचं पुरस्कार वितरण सोहळा आहे आणि त्या ठिकाणी पुरस्कार तुम्हाला जाहीर झालेला आहे आणि आम्हाला पुरस्कार द्यायचा आहे. मग चर्चा झाल्याच्या नंतर बाहेर ज्यावेळेस आले साहेब, त्यावेळेस म्हणले सॉरी, म्हणले माझ्याकडून थोडं तुम्हाला वेळ 2-3 दिवस गेले म्हणले भेटण्यासाठी. मला वाटलं की काहीतरी जाहिरात वगैरे मागण्यासाठीच आपण आलात की काय, तुम्ही तर काहीतरी देण्यासाठी आलात आम्हाला, असं झालं. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की पत्रकार हा जो विषय आहे खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. सांप्रदायिक क्षेत्रामध्ये आम्ही घेतल्याशिवाय आम्ही कार्यक्रम
नाही दरवर्षी. आमचा जर विचारमंच बघितला, सगळ्या क्षेत्राचे संघर्षातून आलेले व्यक्ती या ठिकाणी तुम्हाला पाहायला सगळ्याला मिळते. म्हणून मी या ठिकाणी एकच सांगतो, तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने, माझ्या सगळ्याच्या सहकार्याने, सहकारी मित्रामुळं हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे. कार्यक्रम घेण्याची आमची परिस्थिती नाही आहे तसं तर मुळात, परंतु आमच्या सहकार्याने जी आम्हाला मोलाची मदत केली, तुमचा सगळ्याचा आशीर्वाद, त्याच्यामुळं हा आमचा कार्यक्रम वितरण सोहळा या ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं होत आहे. आणि याचे साक्षीदार तुम्ही आहे. आणि साहेबांनी आम्हाला वेळ दिला, अध्यक्ष साहेबांनी वेळ दिला, माझे आमदार भिसे साहेबांनी वेळ दिला, लातूर जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील साहेब, या ठिकाणचे ज्येष्ठ पत्रकार दगडे साहेब, प्रशांत पाटील साहेब यांनी वेळ दिला. मी यांचे सुद्धा खूप अभिनंदन करतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.